चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपचा पराभव अटळ. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होते. या बैठकीला देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. चांद्रयानावरून प्रचार केला तरी, या शीर्षकाखाली हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखात भाजपचा पराभव निश्चित असल्याचा दावा करण्यात आला आहे. 2023 किंवा 2024 कधीही निवडणुका घ्या, चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी हुकुमशाही रूपी हिरण्यकश्यपूचा पराभव अटळ आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा. 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकुमशाही रूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. इंडिया आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी चांद्रयान-3 आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकुमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढून ताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच, ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्मदेव तरी सांगू शकेल काय? हा प्रश्नच आहे. हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा अलोकतांत्रिक पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो. पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे. भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो. चांद्रयान-3 मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेसवेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या 500 कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? हा झाला फक्त 3 किलोमीटरचा हिशेब. त्या 3 किलोमीटर मागे 500 कोटींची फावडेबाजी करणाऱ्यांनी निवडणूक प्रचारासाठी देशातील सर्व खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवली तर त्यात नवल ते कसले? पुन्हा भाजपचे खासदार डी. अरविंद यांनी सांगितलेच आहे की ईव्हीएम चे कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच पडत असते. याचा अर्थ असा की सर्व हेलिकॉप्टर्स बरोबर लाखो ईव्हीएम ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.